हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही चाललो देवांचा गोंधळ होता तर मुंबई मनोरीला. मग रेडी वगैरे झालो आणि याला घेवाला मग काय बसलो गाडीनं निघलो. मग गेलो पुढं ना, भरली पहिले सी एन जी भरली ना. 2-3 तासांनी फायनली बाबा पोचलो तिकडं. मग पोचलो तर तिथं सर्व तयारी चालू होती गोंधळाची. मग सगळी जमले आणि सगळ्याही पहिले पाया पडला केली गोंधळाची सुरुवात. मग गेलो आम्ही जोगवा मागायला. जोगवा वगैरे मागून झाला आणि मग आलो तर तुम्ही बघू शकता क्रिशा जिथं जाईल तिथं नाचल. मग दिल्या सगळ्यांना ड्युट्या. तर बघू शकता सगळ्या पेटवल्या ड्युट्यानं सगळी लागली नाचायला. मग सगळं आटपला ना, सगळी परत नाचायला लागली. जाम मोठी फॅमिली आहे, तुम्ही बघू शकता. जवळजवळ 70-80 तरी माणसं असतील आणि सगळीजणं हौशी माणसं आहेत. लय मज्जा केली. आम्ही पण खूप नाचलो. परत कधी असला तर नक्की जाईन, कारण जाम भारी माणसं आहेत. मग घेतली देवांची आरती वगैरे करून झाली. तर तुम्ही बघू शकता किती माणसं आहेत, जवळजवळ 70-80 तरी वरतीच असतील. मग सगळा कार्यक्रम आटपला. सगळी मंडळी बसली होती, बघू शकता. मग जेवण वगैरे रेडी होता. मग काय लगेच बसलो जेवायला पहिले पंक्तीलाच. तर जेवायला होता मटण, भाकरी, सॅलड, वडा न प्रसाद पण भरपूर वाटलेला. मग जेवलो आणि निघालो घरी जावाला. घरी येऊन फ्रेश वगैरे झालो आणि लगेच रेडी होऊन निघालो करंजाला हल्दीला. मग गेलो हल्दीन. तर या भेटलेल्या मैत्रिणी त्या आधीच आलेल्या होत्या, त्यांना ब्लॉगमध्ये घेतला नाही. गेलतो साचेच्या हल्दीला. मग इथं आमचा लग्न होऊन आम्हाला पोरं झाली ना. मानवी बोलते काजल मनाव पोऱ्या बघ, मी आता लग्न करते. तर बोलू चालेल, तुला बघते पोरे. नाही, हिला बिचारीला करमत नव्हता तर नुसते 700-800 तरी व्हिडिओ कॉल करत होती, सारखी नुसती व्हिडिओ कॉल. नाही इथं या जातीन तिथं नुसत्या भांडण्या मस्ती पण भांडणं तर पाहिजे ना. मगशी गेलो जेवायला, कारण लागणार होता उपास म्हणून. पहिले गेलो आणि जेवून घेतला. जेवलो बिवलो नाही. इथं करवल्या मांडवण नाचत होत्या, त्यांचा जरासा डान्स बघितला आणि गेलो घरी. तर बाय गाईज, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.